इयत्ता 10वी गणित भाग 1 गुण 3 ते 4 गुणांचा प्रश्न. प्रश्न पहिला, खालील अंकश्रेणीचे 27वे पद काढा. 9 4 वजा 1 वजा 6 वजा 11 डॉट डॉट डॉट. उत्तर अंकश्रेणीमध्ये दिले 9 4 वजा 1 वजा 6 वजा 11 म्हणून T1 9 T2 4 T3 वजा 1. डिफरन्स काढूया. डिफरन्स T2 मायनस T1 म्हणजे 4 वजा 9 म्हणजे वजा 5 आणि पहिले पद म्हणजे फर्स्ट ए 9 दिलं आहे. सूत्र आपल्याला माहिती आहे TN बरोबर A अधिक N वजा 1 D. N 27 दिले मला. मग T 27 बरोबर A 9 अधिक N 27 वजा 1 डिफरन्स वजा 5. पुढे 9 अधिक 27 वजा 1 26 गुणले वजा 5. 9 अधिक 26 पंचा 30 वजा 130. 9 अधिक वजा वजा 130 म्हणून T27 बरोबर वजा 121. एका वर्ग समीकरणाच्या दोन मुळांची बेरीज 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे, तर ते वर्ग समीकरण कोणतं? तर उत्तर अल्फा आणि बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत असे मानायचं. अट काय दिले? अल्फा अधिक बीटा मुळांची बेरीज 5 आहे आणि घनांची बेरीज 35 आहे. अटले ते सूत्र आपल्याला अल्फा अधिक बीटा कंस घन अल्फा घन अधिक 3 अल्फा वर्ग बीटा अधिक 3 अल्फा बीटा वर्ग अधिक बीटा घन सूत्र आहे. पण अल्फा अधिक बीटा कंस घन अल्फा अधिक घन आणि अल्फा बीटा घन एकत्र आले. हे तीन याच्यामध्ये कॉन्फ्लिक्टर कोणते आहेत? तर 3 अल्फा बीटा बाहेर काढले, उरले अल्फा अधिक बीटा. सूत्र तयार करून घेतलं. तर किमती टाकूया. अल्फा अधिक बीटा 5चा घन अल्फा घन बीटा घन याची किंमत आपल्याला 35 दिले. 3 अल्फा बीटा काढायचा आहे. अल्फा अधिक बीटा 5 दिले आहे. 5चा घन 125 35 अधिक 5 त्रिक 15 अल्फा बीटा. 125 वजा 35 बरोबर 15 अल्फा बीटा. उरले 90 छेदस्थान हे 15 बरोबर अल्फा बीटा. 15 + 90 अल्फा बीटा. आता मिळणार वर्ग समीकरण काय आहे? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा पण बीटा बरोबर 0. अल्फा वर्ग किंमत 5 दिली आपल्या गणितामध्ये 5x आणि अल्फा आणि बीटा काढली किंमत 6 काढली म्हणून मिळणार समीकरण एक्स वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0. एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5:3 आहे. एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 रुपये. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा. उत्तर कुशल कामगाराचा रोजगार ₹x आणि अकुशल कामगाराचा रोजगार y मानू. पहिली अट गुणोत्तर 5:3 म्हणून x/y बरोबर 5/3. त्रिगुणाकार 3x बरोबर 5x म्हणून 3x वजा 5x बरोबर 0. समीकरण नंबर 1. दुसरी अट एकाचा आणि एकाचा म्हणून x अधिक y बरोबर 720. समीकरण नंबर 2. आता समीकरण 2ला 5ने गुणून समीकरण 2ला 5ने गुणून 5ने गुणल्यानंतर 5x अधिक 5y बरोबर 3600. समीकरण नंबर 3. आता 1 आणि 3ची ते वजा आहेत अधिक आहे बेरीज करून समीकरण 1 व 3ची बेरीज करून पहिले समीकरण 3x वजा 5y बरोबर 0 आणि तिसरं समीकरण 5x अधिक 5y बरोबर 3600 गेले. 5 3 8x बरोबर 3600 म्हणून x बरोबर 3600/8 म्हणून x बरोबर 8 × 32 8 × 40 म्हणजे 450. हे किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 3x - 5 = 0
3x वजा 5y बरोबर 0. मग 3 कंसात 450x आले. 5y बरोबर 0. 3 0 0 3 15 12 13 बरोबर वजा 5y बरोबर 0. म्हणून वजा 5y बरोबर वजा 1350. y बरोबर वजा 1350 छेद वजा 5. म्हणून y बरोबर 5 × 10 5 7 35 म्हणजे 270 वजा वजा अधिक y बरोबर 270. म्हणून कुशल कामगाराचा रोजगार रुपये 450 म्हणजे x बरोबर 450 आणि अकुशल कामगाराचा रोजगार y बरोबर 70. एका अंकश्रेणीचे 9वे पद 0 आहे तर 19वे पद हे 19 पदाचे दुप्पट आहे हे दाखवा. साध्य T29 बरोबर 2 T19 दुप्पट. पहिलं आपलं दिलेलं थिंग T9वे पद 0 सूत्र लिहितो TN बरोबर A अधिक N वजा 1 D. T9 बरोबर A अधिक N9 वजा 1 D. T9 0 बरोबर A अधिक 9 गेल्यावर 8D. म्हणून A अधिक 8D बरोबर 0. म्हणून A बरोबर बाहेर नेतो वजा 8D. नंबर 1. आता T19 A अधिक N आपल्याला माहिती आहे 19 वजा 1 D. A अधिक 18D A काढले आपण वजा 8D अधिक 18D. विधान 1 वर्ण उरले किती 10D. T19 बरोबर 10D. नंबर 2. आता T29 बरोबर A अधिक 29 वजा 1 D. A अधिक 28D. A आपल्याला माहिती आहे वजा 8D अधिक 28D. म्हणून T29 बरोबर 20D. आता इथे विस्तार करूया. T29 बरोबर 2 × 10 आणि 8D. मग T29 बरोबर 2 10D म्हणजे काय तर T19 म्हणलं 19 पद हे 19 पदाच्या दुप्पट आहे. दुप्पट म्हणजे 2 दुप्पट आहे. 2 क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे तर त्या संख्या शोधा. समसंख्या कोणत्या 2 तर x आणि x अधिक 2 ह्या क्रमात होतात. पहिली अडक्यातले वर्गांची बेरीज मग x वर्ग अधिक कंसात x अधिक 2 कंस वर्ग बरोबर 244. तर विस्तार करूया. इथे x वर्ग अधिक याचा विस्तार x वर्ग 2 2 4x आणि 2 2 4 इकडे आणतो वजा 244 बरोबर 0. इथे झाले 2x वर्ग अधिक 4x वजा 240 बरोबर 0. 2ने भागून मग x वर्ग 2 2 4x वजा 120 बरोबर 0. आता गुणाकार 120 आणि वजाबाकी 2 मग 12 10 120 इथे चिन्ह अधिक आणि वजा. मग x वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. गट करूया इकडे. समान अवयव x अधिक 12 वजा 10 x अधिक 12 बरोबर 0 वजा वजा अधिक. पहिला अवयव x अधिक 12 आणि दुसरा अवयव x वजा 10 बरोबर 0. मग x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. x बरोबर वजा 12 आणि x बरोबर 10 अग्राह्य, कारण नैसर्गिक संख्या ऋण नसते. नैसर्गिक संख्या ऋण नसते म्हणून x बरोबर 10. म्हणून त्या संख्या x 10 आणि दुसरी संख्या x अधिक 2 म्हणजे 10 अधिक 2 म्हणजे 12. त्या संख्या 10 व 12. खालील एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. तर 4m वजा 2 n बरोबर वजा 4 आणि 4m अधिक 3 n बरोबर 16 हे समीकरण दिले आहेत.
उत्तर 4m वजा 2n बरोबर वजा 4 नंबर 1 आणि 4m अधिक 3n बरोबर 16 नंबर 2. समीकरण 1 आणि 2 ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आहेत. आता इकडे आपल्याला माहिती आहे डीचा क्रमांक माहिती आहे आपण शिकलो आपण 12 म्हणजे 12चा अर्थ 1 आणि 2 म्हणजे 4 आणि वजा 2 आणि 3. पुढे DM 12 32 32 म्हणजे 2 वजा 4 आणि 16 वजा 2 आणि 3. पुढे 13 म्हणजे 4 4 आणि 13 म्हणजे वजा 4 16 हे लिहून घेतले पहिले. आता पुढे तिरकस गुणाकार 4 गुणिले 3 वजा 2 गुणिले 4 4 त्रिक 12 वजा वजा अधिक 4 दुणे 8 म्हणजे उत्तर 20. पुढे त्रिकोण गुणाकार वजा 4 गुणिले 3 वजा 2 गुणिले 16 वजा 12 वजा वजा अधिक 16 दुणे 32 पुन्हा उत्तर 20. पुढे तिसरं 4 गुणिले 16 वजा 4 गुणिले 4 16 चौक 64 वजा वजा अधिक 4 चौक 16 उत्तर 80. पुढे क्रॅमर पद्धतीनुसार DM किंमत काढली आपण 20 आणि डी किंमत आहे 20 20 एके 20 उत्तर 1. पुढे DN काढला 80 छेद 20 20 चौक 80 म्हणून उत्तर आहे म्हणून 1 4 ही दिलेल्या एक समीकरण उकल आहे.